सध्या वातावरण बदलामुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असे चित्र शहरात दिसत आहे। या विषम हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वाढत आहेत। हे आजार संसर्गजन्य असल्याने त्यांचा लहान मुलांमध्ये लगेचच प्रसार होताना दिसत आहे। या संसर्गजन्य आजारात ताप सौम्य प्रकारचा असतो, मात्र तापाकडे वेळेत लक्ष न दिल्यास मुलांमध्ये फ्लू व निमोनिया सारखे आजारांचाही धोका उद्भवतो। नेरळ शहरात डेंग्यू सदृश्य ताप प्रादुर्भाव आढळल्याने त्याचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे। अगदी तान्ह्या बालकांपासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल आजार पसरत आहेत। या आजारांमध्ये पहिले काही दिवस सांधेदुखी व थकवा, पुरळ येणे यासोबतच तीव्र ताप येणे ही लक्षणे दिसून येतात। नेरळ येथील खासगी रुग्णालयात डेंग्यूचे 3 रुग्ण दाखल झालेत। त्यातील एका बालकाला उपचार करून घरी सोडण्यात आले, तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत। याआधी देखील कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील उच्च शिक्षित तरुणाचा डेंग्यूने बळी घेतला होता। एवढे होऊन देखील नेरळ प्रशासनामार्फत धूर व औषध फवारणी केली जात नाहीये, असा आरोप तेथील स्थानिक नागरिक करीत आहेत। या आधी देखील मोहसिन मार्केट, लस्सी गल्ली शेजारी असलेली गटारे तुडुंब भरली होती। या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतमध्ये तक्रार सुद्धा देण्यात आली होती, मात्र ग्रामपंचायतने यावर कोणतीही पावलं न उचलल्याने नेरळ शहरातील 2 रुग्ण डेंग्यूच्या आजाराने त्रस्त झाली आहेत। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार। आज आपल्याकडे 3 रुग्ण दाखल झालेले आहेत। त्यामध्ये एक लहान मुलाचा समावेश आहे आणि 2 जण आहेत ते ॲडमिट आहेत। काय सांगाल आपण नक्की त्यांना डेंग्यू आजाराने त्रस्त आहेत, रिपोर्ट काय म्हणतात? आपल्या इथे रेहमान फाउंडेशन ट्रस्ट आहे। या ट्रस्टमध्ये सध्या 2 ते 3 पेशंट असे आहेत की ज्यांचं प्लेटलेट काउंट हे कमी आहे। त्याच्यामुळे प्लेटलेट काउंट कमी म्हणजे डेंग्यूचाच आजार असू शकतो आणि एका मुलाला आता ट्रीटमेंट देऊन आपण डिस्चार्ज दिलेला आहे आणि 2 सस्पेक्टेड डेंग्यू रुग्ण आपल्याकडे सध्या ॲडमिट आहेत आणि ट्रीटमेंट घेत आहेत। साधारण असे पेशंट आपल्याकडे आतापर्यंत किती येऊन गेलेत याआधी? असे साधारण पेशंट 7 दिवसातून 1 ते 2 पेशंट आमच्याकडे येतात आणि असे साधारण आतापर्यंत 10 ते 12 पेशंट कमीत कमी आमच्याकडे येऊन गेलेले आहेत। त्यांचा रिपोर्ट म्हणजे कसे पॉझिटिव्ह होता? बरेचसे पेशंट जे आहेत त्याच्यातले 50% पेशंट हे डेंग्यू पॉझिटिव्ह रिपोर्ट होते। बाकी जे पेशंट आहेत डेंग्यू सस्पेक्टेड आहेत, त्यांचं प्लेटलेट काउंट कमी आहे। साधारण किती दिवस लागतात रिकवर होण्यासाठी? रिकवर होण्यासाठी कमीत कमी 10 दिवस लागू शकतात, त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतात। कारण प्लेटलेट काउंट कमी झालं तर मग ते डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये जातं, त्याला स्पेशल ICUची ट्रीटमेंट लागत असते। तर सध्या आपल्याकडे नॉर्मल जे प्लेटलेट कमी 60, 70, 80 हजारपर्यंतचे असतात ते आपल्याकडे रिकवर होतात। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।